लोकांच्या डोळ्यातला कुसर दिसते, आपल्या डोळ्यातला मुसर दिसत नाही का? लोकांचे तीन मूर्ख सांगता, तीन मूर्ख सांगायच्या पहिले विचार करायला पाहिजे, आपला विचार करायला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर शाब्दिक नाव काय गाव काय. फुकटचे देतो का आम्ही पैसे? फुकटचे देतो का आम्ही पैसे? का भात खायला आलो आम्ही? भात खायला भाकरी खायला आलो का? विचार करावा लागेल काहीतरी. पैशासारखे पैसे देतात तर कामही घ्या ना. पैशासारखे पैसे देतात तर कामही घ्या. ते खरे नाही तर काय अर्थ? संजीने रात्रीने समजुली, रात्रीने समजुली असं नाही होत. एक प्रश्न विचारलो, तुमची एवढी दाना खिचडी मला वाटत नव्हतं देवगडे साहेब, मला वाटत नव्हतं जी का खाऊन बोलू. आता तुम्हाला तेच नाही समजून राहिला. पहिले गुरुवर्य म्हणलो असतो ना तर चांगला झाला असता. नाही नाही म्हणत ज्या ज्या कळावर गेला असता त्या त्या कळावर नेलो असतो सेवा. पण मी शब्दात फसलो ना, मी शब्दात फसलो. गुरु गुरु गुरुपदी हात म्हणून, नाही तर बापा बापा तुमच्या ठिकाणी राहिला असता दुसरा. दाता होताना काय लागत ना बिलकुल, त्याचा पुरा सत्यानाश करून ठेवलो असतो जी. बरं झालं तुम्ही भेटल्यात आज मला. अरे अरे कट्टर म्हणून माझा का म्हणे शाहीर श्रीराम म्हणे, फाटली चप्पल तर शिवावं लागते खिडे माटू माटू. हो हो हो, काही चुकीचे शब्द नव्हते, त्याची दूरदृष्टी काही वेगळी होती. आणि म्हणून भाऊ थोडा आवाज वेगळा येऊ लागला. साऊंड वाले भाऊ तू बसते थोडासा कर व्यवस्थित. हॅलो 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 हॅलो. तर शाहीर श्रीरामजी म्हणायचे, फाटली चप्पल तर शिवावं लागते खिडे माटू माटू. आणि नीट नेटका घालण्यासाठी कपडा काटू काटू. नीट नेटका घालण्यासाठी कपडा काटू काटू. बासुंदी जर बनवायची असेल तर दूध द्यावं लागते आटू. आणि मग जसे आंबट कढीले उताला तर मग फिरवावं लागते. काहून चाटू? ह्या चाटवाचा बसला दणका ह्या हांडीची फुटली तोंडी. हा चाटवाचा बसला दणका ह्या हांडीची फुटली तोंडी. पावसाचा सन्नाटा ह्या कापसाची चिमली बोंडी. पोच पोच खोच खोच. तर ह्या कापसाची चिमली बोंडी. दात काढून हसू लागल्या त्या दात काढून हसू लागल्या त्या पोपटीच्या शेंगा. मग माझ्या मायबाप तुम्हीच सांगा, ह्या आलूची बरोबरी करेल का किडेला वांगा? म्हणजे माहित आहे मी आज माझ्या शब्द जरा हिशेबानं फेकतो, नाही तर तू कोणा काय आज चीज म्हणजे माहित आहे कर्काच्या रांजीत जाऊ जाऊ काय काय तुया अंगातला सैतान जागृत होणार नाही याची दक्षता घेऊनच पाऊल फेकतो मी. मला माहित आहे माझा गुरुबंधू काय आहे म्हणून. काय गैऱ्याच्या होत का तुम्ही कमर कशाच्या दोस्त त्याला मला माहित आहे, म्हणून मी आपला घेतो बिलकुल सायता सायता बिलकुल. तर कसा दादा, अरे कट्टर शिपाई मीर दादा, आंबेडकर घराण्यात अपनी किस्मत में इतना नाज न कर, हमने बारिश में भी जलते मकान देखे हैं.
हमने बारिश में भी जलते मकान देते देखे और त्याचा प्रत्यक्ष आज आम्हाला अनुभव आला ना. जाऊ नको बाजू गरमा गरम ते जास्त गरम होत असेल तर मी पाणी टाकू टाकू थंडा करीन तुला. सोडत तर नाही का, सोडत तर नाही. जाऊ नको बाजू गरमा गरम वाढत आहे तुझा भरम. शाहिरी मर्म कसा आहे गुरु ज्ञानाचा का असं म्हणतो. अनजान के हालत में इनका दिमाग हो गया फेल. ये अनजान के हालत में इनका दिमाग हो गया फेल. करके तो हो रहा है यारो हर बातों में तेल. हाँ करके तो हो रहा है यारो हर बातों में तेल. ये हजारों के सामने बातें करना ये ज्ञानीवंतों का काम है. हजारों के सामने बातें करना ये ज्ञानीवंतों का है खेल. अरे शाहिरी करना कोई बच्चे का नहीं है खेल, कोई बच्चे का नहीं है खेल. म्हणून काय म्हणतो शाहिरी काय अशी तशी नाही आहे. शाहिरी अशी तशी नाही आहे म्हणून हो शाहिरी मर्म कसा आहे गुरु ज्ञानाचा. अन देतो मी पहिले आज याला. का देता हो? का देतो म्हणते दुय्यम चालू आणि का देईन. अहो पहिले मला द्या मग त्यांना द्या. केर नाही देत बघले केर मला तर पाहिलं कशी लप 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 करते. अरे देतो हो मी पहिले आज याला. द्या हो. मदन कह ना देतो हो मी पहिले आज याला. संता गाना अजय भाऊ हिवरारे आणि पुन्हा कमलाकरजी धनगरे यांच्याकडून 200 रुपये. त्याचप्रमाणे श्रीधरजी लोणारे साहेब यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं दान आलेलं आहे. मी आणि माझ्या संचप्त तरुणी आहे. धन्यवाद. काय म्हणतो हे देतो मी पहिले आज याला दणका ज्ञानाचा का म्हणतो. का म्हणतो एक प्रश्न विचारला ह्या ज्या भरोश्यावर तुम्ही शाहिरी करता सगळं काही करता गाणं म्हणता आवाज आहे सारं काही आहे आणि त्या स्वराची निर्मिती त्या स्वराची लांबी माहित नाही. 3.5 सांगता 3.5 अंगुले. अरे 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 झनकारचा तर काही पत्ताच नाही. झनकारचा तर काही पत्ताच नाही. आणि म्हणून म्हणतो देतो मी पहिले आज याला दणका हा ज्ञानाचा. का असं म्हणतो शब्द फेक अशी कर वजन कर काट्याच्या तोलाला. शब्द फेक अशी कर वजन कर काट्याच्या तोलाला. खपवू नको शाहीर पाखंडीच्या बोलाना. कोणत्या गोष्टीचं दुःख सांगतं का मला. कोणत्या गोष्टीचं दुःख सांगतं. शब्द फेक अशी कर वजन कर काट्याच्या तोलाना. खपवू नको शाहीर पाखंडीच्या बोलाना. पाहिले हजारो मुर्दे जे मातीत पुरून गेले. पाहिले हजारो मुर्दे जे मातीत पुरून गेले. काही मस्ती चूर दबले जुता चपलाच्या सोलानं. काही मस्ती चूर दबले जुता चपलाच्या सोलानं. कोणत्या गोष्टीचा घमंड करता का. कोणत्या गोष्टीचा घमंड. रावणाचा नाही राहिला तर तुम्ही न मी कोणती चीज आहे. तुम्ही न मी कोणती चीज आहे. आणि म्हणून लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. मी मले मनाच्या आधी प्रश्नाचे उत्तर तुम्ही सांगा. मनाच्या आधी तुम्ही प्रश्न विचारल्या मग त्या प्रश्नाचं समाधान काऊन नाही केलं. तुम्ही समाधान काऊन नाही केलं. म्हणजे फक्त आम्ही विचारायचं जावं बसून आणि
आम्ही विचारलं तर जाते बसून आणि आपलं विचारलं झालं तर घेते कसून. हा, मस्त काम आहे तुया. आणि म्हणून काय म्हणतो लक्षपूर्वक ऐका. न्याय करून पाय तू ह्या विधानाचा. का म्हणतो का म्हणतो प्रश्नाचे प्रश्न विचारला. प्रश्न म्हणे एका गुरुनं शिष्याने पाण्याची मागणी केली. पाणी, पण कोणता पाणी? ना तळ्यातला, ना समुद्रातला, ना विहिरीतला, ना नळातला, डोळ्यातला अश्रूही नाही, दवबिंदूही नाही. हा, अशा पद्धतीचा म्हणतात. तर मान्यवरजी तो पाणी होता. शाहीर श्रीरामजी म्हणत होते संसार नवे हा सार, संसार नवे हा सार, करून विचार त्यागी मी पणा, देह पाण्याचा बुडबुडा घरी पाहुणा. देह पाण्याचा बुडबुडा घरी पाहुणा. तर पाणी त्या शिष्याने आणून दिला होता, तो देह पाण्याचा बुडबुडा. माझ्या माहितीप्रमाणे माझ्या तर्कबुद्धीनुसार. आता याच्या व्यतिरिक्त काय आज शेवटी तुम्ही ज्ञानीवंत माणूस. अरे वा, तुम्ही ज्ञानीवंत माणूस. पुरा आत्मज्ञान तर नसा भरला आहे. पुरा आत्मज्ञान नसा भरला आहे. तुमच्या प्रश्नाचं प्रत्युत्तर समाधान करतो समाधानपूर्वक. पण माझं काय हो, मी विचारतो त्याचं काय? असं नाही होणार. आणि पुन्हा बोलता काय म्हणतात मौत अगर बेहतर हो तो कफन भी नसीब नहीं होता. मौत अगर बेहतर हो तो कफन भी नसीब नहीं होता. आणि म्हणून म्हणायचं आहे टूटी तुरबत पे मजबीन जब रोता है तो मौत कितनी हसीन होती है. टूटी तुरबत पे मजबीन जब रोता है तो मौत कितनी हसीन होती है. जब इश्क से उलझता है तो मौत झुककर सलाम करती है. मौत झुककर सलाम करती है. ये मौत के दिन करीब होंगे तो ये काम अपने सर कर लूंगा. ये मौत के दिन करीब होंगे तो ये काम अपने सर कर लूंगा. ये मौत तू मेरी तलाश मत करना, मैं तुझे खुद ही तलाश कर दूंगा. मैं तुझे खुद ही तलाश कर दूंगा. क्या बात है. कफन आपल्यात पाहिजे. आता कफन भेटते का नाही भेटते तर मग माझ्या मैतीचा विचार कर जा. ऐका काय म्हणतोय तर होश चाहिरी मरमर तुझ्या विधानाचा. आणि म्हणून देतो हम पहले आज याला. अरे देतो हम पहले आज याला. चल मजदून को हो गया ना. देतो हम पहले आज याला.
हा आदरणीय सुनील भाऊ चुनारकर, प्रफुल्ल ठोक, गणेश भाऊ कारेमोरे, श्रावण भाऊ ठोक, आशिष भाऊ डहाके, अनिल भाऊ वाणी यांच्याकडून 100 रुपयाचा दान आलेला आहे. मी आणि माझा संचत्त तरुणी आहे. हा तसेच आकाशजी जुटे यांच्याकडून आमच्या पार्टीला 151 रुपये पारितोषिक, लाख लाख शुक्रिया, धन्यवाद. तर तुमच्या प्रश्नाचं प्रत्युत्तर झालं, पण मला काय म्हणायचं आहे, हर जगमगाते सितारे सोम नहीं होते, हर जगमगाते सितारे सोम नहीं होते, ऊंची इमारतों के हर शहर रोम नहीं होते, ऊंची इमारतों के हर शहर रोम नहीं होते, हमने भी माना हर पत्थर दिल मोम नहीं होते, और किताबों के हर अक्षर ओम नहीं होते, किताबों के हर अक्षर ओम नहीं होते. आणि म्हणून काय म्हणतो आहे, जरा लक्षपूर्वक ऐका. संस्कृती आहे, अतिथी देवो भव. आलेल्या पाहुण्याचा आदर सत्कार करणे आपली संस्कृती आहे. आणि त्या संस्कृतीच्या मानानं एक विषय आहे. काय म्हणायचं आहे, तर एक राजा संन्यास शिकारीला जाण्याच्या पहिले आपल्या राणीला समजावून सांगते, आपल्या घरी माझ्या गैरहजेरीत कोणी येईल त्याचा आदर सत्कार, त्याचा मान सन्मान, कोणत्या गोष्टीची कमतरता होऊ देऊ नको. त्याचा मन संतुष्ट होईपर्यंत त्याचा मान सन्मान करत राहा. सांगते निघून जाते, तेवढ्यातच तो निघून जात नाही. तेवढ्यातच एक संन्यासी येते. त्या राणीला माऊलीला वाटते की काहीतरी दान दक्षिणा द्यावा ना त्याचं समाधान करावं. ती दान दक्षिणा घेऊन त्या संन्यासाजवळ जाते. तर संन्यासी काय म्हणते, नको मला दान, नको तुमचा धर्म, नको तुमची दक्षिणा, नको तुझी महालमारी, तर पाहिजे तर काय पाहिजे, तुम्हाला हवं तरी काय, मला यथेच्छ भोग पाहिजे. हा यथेच्छ भोग पाहिजे. विचारात पडते, करू तर काय करू रे, करू तर काय करू. नवरा इकडे सांगून गेला, आलेल्या पाहुण्याचा आदर सत्कार करणे, त्याचा मान सन्मान करणे येते त्याला. त्याचा मन समाधान होत नाही तोपर्यंत त्याचा मान सन्मान करणे. करू तर काय करू. इकडे आळ आणि तिकडे विहीर. पतीचा पतिधर्म निभवण्यासाठी आणि इकडे भारतीय संस्कृती जपण्यासाठी ती त्या गोष्टीसाठी तयार होते. दोघांची राजक्रीडा होते. राजक्रीडा संपतच नाही तर तो राजा शिकारीवरून वापस येते. त्यावेळेस तो संन्यासी म्हणते, राजे हो, काय तुमच्या घरचे संस्कार, काय तुमच्या घरचे संस्कार ना काय संस्कृती जपता हो. म्हणण्याचा तात्पर्य गुरुवर्य महाराज म्हणण्याचा तात्पर्य, तो राजा कोण, आपल्या बायकोला भारतीय संस्कृती अतिथी देवो भव सांगून जाते. तो संन्यासी कोण, यथेच्छ भोगाची मागणी करते. आणि ती राणी कोण, नवऱ्याचा पतिधर्म आणि भारतीय संस्कृती जपण्यासाठी हा देह त्याच्या समोर अर्पण करते. ह्या 3 गोष्टीचा उलगडा ह्या जनता जनार्दनासमोर कराल, मोठं समाधान वाटल. अध्यात्मावर नको नेजा. सांग, अध्यात्मावर नको नेजा. तुमच्या चरणावर डोकं ठेवतो मी. अध्यात्मावर नाही, ऐतिहासिक प्रश्न आहे माझा. ऐका काय म्हणतोय तर,
अरे देतो मी पाल आज याला मग देतो ज्ञानाचा देतो मी पाल आज याला ज्ञानाचा. शहरी तीन प्रचितीवर चालते. गुरु प्रचिती, आत्मप्रचिती, शास्त्र प्रचिती. आता नव्यानं विज्ञान प्रचिती आली आणि म्हणून विज्ञाना गुरु आत्मज्ञानाकडे वळतो आहे. कसा? काशी जाके क्या करे अयोध्या में नहीं राम, काशी जाके क्या करे